नसरापूर ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती। मुंबई बंगळुरू महामार्गावरून 4 तासानंतर आंदोलकांना हटवलं आणि महामार्गावरची वाहतूक सुरू झाली। दरम्यान नसरापूर प्रकरणामधील आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज असं आनंद दवेंनी म्हटलंय। ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी हा आरोप केलाय। आनंद दवेंकडून पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आणण्यात आलाय। भोर तालुक्यातल्या नसरापुरातील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्ये प्रकरणाच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला। शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पुण्यातील नवले ब्रिजवर रास्ता रोको आंदोलन केलं। नसरापूर ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती। पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक 4 तास ठप्प होती। पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आणि महामार्गावरची वाहतूक सुरू केली। नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलकांनी केली होती। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले। खूप नाही तरी त्यांनी लाठीमार केला हे दिसते। मी त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या सगळ्यांना व्हायरल केलाय, शेअर केलेला आहे। आम्हाला असं वाटतं की याची गरज नव्हती। लोकांना समजून किंवा अगदी फिजिकल प्रेशर देऊन सुद्धा बाजूला काढता आलं असतं। असं न करता ज्या पोलिसांनी लाठी हल्ला केला तो आयुक्तांच्या आदेशावर न केला का स्वतःहून निर्णय घेऊन केला ही सुद्धा विचारण्याची गरज आहे। पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही। पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आई वडिलांना पण बाहेर पडू देत नव्हते अशा लोकांना बाहेर काढून ते आई वडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने पुढचे केले। कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही। नसरापूरच्या पीडितेवर रात्री उशिरा पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीसांनी नातेवाईकांना आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। पीडित चिमुरडीला न्याय देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। या घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे। सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार आणि नागरिकांकडून बंदचं आवाहन करण्यात आलंय।